सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. थंडीची सकाळ, सूर्याची सोनेरी किरण आणि वातावरणात पसरलेला एक अद्भुत आध्यात्मिक तेज. हो, हा काळ आहे पौष महिन्याचा. असा महिना ज्यात सूर्यदेवाची कृपा पृथ्वीवर सुवर्ण वर्षावासारखी बरसते. आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू पंचांगातील सर्वात पवित्र असा पौष महिना. पौष हा फक्त एक महिना नाही तर शुभ ऊर्जा, तपश्चर्या आणि पुण्यसंचयाचा काळ आहे. अनेक पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. स्कंद पुराण, पद्मपुराण, नारद पुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण. पौष महिन्याला सूर्य उपासनेचा सर्वात उत्तम काळ मानलेला आहे. या काळात सूर्य पुषण या रूपाने जगाला जीवन, तेज, आरोग्य आणि बुद्धी प्रदान करतात. सूर्याला अर्घ्य दिलं की केवळ प्रकाश बाहेर पडत नाही, तो मनातही शिरतो, अंधार हटवतो, संशय वितळतो आणि आपल्या मार्गावर प्रकाश टाकतो. आता आपल्याला प्रश्न पडतो, पौष महिन्यात का साधना, जप, दान महत्वाचे? कारण काय, पौराणिक मतानुसार या महिन्यात निसर्गाची ऊर्जा शांत, स्थिर आणि साधनेसाठी अनुकूल असते. या महिन्यात केलं जाणारं जप, तप, दान, व्रत, ध्यान साध्या काळापेक्षा अनेक पटीने जास्त फलदायी ठरतं. म्हणतात ना, सूर्यदेव प्रसन्न झाले की जीवनात अंधार टिकत नाही. यासाठी हा महिना पुण्यसंचयासाठी सुवर्ण संधी आहे. आता आपण काय करायचं, कसं करायचं सूर्य उपासना ह्या? तर सूर्याची उपासना आपण काय करायचं, पहाटे सकाळी उठायचं. पहाटेच्या उठल्यानंतर आपण स्नान करायचं. लवकर स्नान केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सूर्याला अर्घ्य द्यायचं. हे दिल्यानं काय होतं की पहाटेच्या अर्ध्यातून मिळणारा प्रकाश आपलं केवळ शरीर मजबूत करत नाही, मनातील नकारात्मकता दूर करतो. कलशातील पाणी, तांदूळ आणि मनातील शुद्ध भावना हे अर्ध्याला दिव्य बनतात. त्याच्यामध्ये आपण काय होतं, तिळाचं दान करायचं. पौष महिन्यामध्ये काळं तीळ किंवा पांढरे तीळ जे आपल्याकडे उपलब्ध आहे ते आपण पितरांना पापनाशन आणि शुभतेचं प्रतीक म्हणून तिळाचं दान पितृदोष शांतीसाठी अत्यंत असं प्रभावी मानलेलं आहे. या महिन्यात अजून एक आपल्याला उपासना करायची, गायत्री मंत्र किंवा सूर्यबीज मंत्र. या महिन्यामध्ये सूर्याचं आदित्य हृदय स्तोत्र सुद्धा सूर्यासाठी शुभदायक आहे, ते सुद्धा म्हणायचं आपण. आणि गायत्री मंत्र तर जपायचाच आपण. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हा गायत्री मंत्र आपण जपायचा. या महिन्यात या मंत्राचार्याचं कंप मनाला अत्यंत लवकर स्पर्श करतात आणि गायत्री मंत्राचा जप बुद्धी वाढवतो. सूर्यबीज मंत्र ऊर्जा, तेज आणि आत्मविश्वास वाढतो. या महिन्यामध्ये उपासना, मौन साधना केल्यामुळे काय होतं की आपलं नियंत्रण करतो, मन शांत करतो, आत्मिक शक्ती वाढते. अन्नदान, वस्त्रदान, तीळदान, घी म्हणजे तुपाचं दान, या सर्वाची फळ पौष माहातात 10 पट अधिक मिळतात. ह्या पौष महिन्यामध्ये कोणते कोणते सण असतात? धन संक्रांत सण असते, पौष पौर्णिमा, उद्धव एकादशी, या सर्व दिवस या महिन्यातील आध्यात्मिक ऊर्जा वाढवणारे सण आहेत. हा महिना पूजा अर्चनेचा तर आहेच आहे, त्यासोबत संपूर्ण जीवन शुद्ध करणारा काळ आहे. या महिन्याचे फायदे इतके गूढ आणि सकारात्मक आहेत की अनेक ऋषीमुनींनी याला ऊर्जेचा महिना म्हटलेला आहे. याच्यामध्ये आपला फायदा बघूयात की याच्यामध्ये काय होतं, पौष महिन्यामध्ये सूर्याची सुवर्ण किरणे शरीरात प्राणशक्ती होतात. यामुळे काय होते, सूर्यस्नान, आर्ध्य आणि ध्यान याच्यामुळे काय होते, शरीरातील सूक्ष्म ऊर्जा केंद्रांना जागृत करतं. थकवा कमी होतो, मन ताजतवानं होतं, दिवसभरात सकारात्मक ऊर्जा वाढते. आणि काय, थंड महिन्यामध्ये रोग वाढतात, पण पौष महिन्यातील सूर्य उपासना शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते. तिळाचं सेवन कॅल्शियम, हेल्दी फॅट्स, ऊब आणि सामर्थ्य देतं. हा फायदा होतो आपल्याला. त्याच्यानंतर आपला काय होतं, नंतरचा फायदा बघूयात आपण. या महिन्यामध्ये निसर्गाची ऊर्जा अत्यंत शांत असते. ध्यान, जप, मौन यामुळे काय, मन स्थिर होतं, ताण कमी होते, चिडचिड कमी नाहीशी होते, विचार सकारात्मक होतात. तीळदान, अन्नदान, कारुण्य कर्म या महिन्यात विशेष पित्र तृप्ती मिळवून देतात. घरामध्ये शांतता, सौख्य, समाधान वाढतं. पौष हा पुण्य वाढवण्याचा महिना आहे. या महिन्यात केलं जाणारं प्रत्येक चांगलं कर्म, दान,
जप तप व्रत साध्या काळापेक्षा अनेक पटीनं जास्त होतं, म्हणजे 100 पटीनं वाढतं, दुप्पट पटीनं. म्हणतात पंशात केलेले पुण्य आयुष्यभर साथ देतं. सूर्याला अर्घ्य देताना केलेली प्रार्थना, आपण मन एकाग्र करून जर प्रार्थना केली, अत्यंत शक्तिशाली मानली जाते. सूर्यदेव इच्छा पूर्ण करणारे देव म्हणून या काळात विशेष असं प्रसन्न होतात. म्हणजे पौष महिन्यात जर आपण कोणती मनोकामना सूर्यदेवाला अर्घ्य देताना म्हणली आणि अर्घ्य दिलं सूर्यदेव, तर ती मनोकामना सुद्धा पूर्ण होते. कारण या महिन्यामध्ये सूर्यदेवाची कृपा अत्यंत शुभदायक आणि फलदायी आहे. पौष महिन्यात सूर्यदेवाची कृपा मिळाल्यास आपल्याला घरात धन धान्य आरोग्य समृद्धी देते. वास्तुदेव शुद्धा, ग्रहदोष, नकारात्मकता कमी होते. गायत्री मंत्र आणि सूर्यबीज मंत्राचा जप बुद्धी क्षीण करतो, मनाला तेज देतो आणि आत्मविश्वास प्रचंड वाढतो, म्हणजे विल पॉवर वाढते आपली. पौष महिन्यामध्ये साधनेसाठी अत्यंत महिना म्हणलेला आहे. या काळामध्ये ध्यानाचा परिणाम अनेक पटीने वाढते. आत्मिक विकास, स्वच्छ विचार, जीवनात स्थैर्य वाढतात. आणि ओम सूर्याय नमः हा मंत्र जरी म्हणला तरी आपल्याला फलदायी असतो. सूर्यनमस्कार घालतात, 12 सूर्यनमस्कार सूर्याचे घातले या पौष महिन्यात, तर अत्यंत फलदायी आहे. हा महिना पौष महिना आला की सूर्यदेवाच्या उजेडात, सूर्यदेवाच्या प्रकाशात शरीर मन आणि आत्मा तिन्ही पवित्र होतात. हा महिना खरंच जीवनात प्रकाश आणणारा महिना आहे. ही पवित्र माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशीच संस्कृती आपल्या घराघरात पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपली संस्कृती आपला अभिमान. पौष हा फक्त महिना नाही, तो आहे आत्म्याच्या शुद्धीचा काळ, ऊर्जा तेज आणि सकारात्मकतेचं दार उघडणारा काळ. आणि शेवटी सूर्यदेवाच्या चरणी मनपूर्वक वंदन.